नमस्कार. ओळख उद्योगांच्या युट्यूब चॅनलमध्ये मी मानसी तुमचं स्वागत करत आहे. तर सध्या दिवाळी जवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने आपण सगळी जण घरोघरी पणत्या लावतो. तर आज आपण आले नॅब रायगड ऍक्टिव्हिटी सेंटर अलिबाग येथे. तर तेथील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सौ वृंदा थत्ते हे आपल्या सोबत आहेत. तर आज आपण जाणून घेऊयात इथे कुठल्या प्रकारचं काम चालतं, कसं चालतं आणि ब्लाइंड लोक कशा पद्धतीने प्रोडक्ट बनवतात. झाली काय डोक्यात आलं आणि हे सगळं सुरू केलं तसं? नाही, ऍक्च्युली मी MA सोशॉलॉजी केलं मुंबई युनिव्हर्सिटीतून. मग मी सोमयाला लेक्चरर होते आणि मीनवाईल माझं लग्न ठरलं. मग मी इकडे आले. इकडे आल्यावर लक्षात आलं की अलिबाग आणि मुंबई दोन टोकं आहेत. त्याच्या आधी एक चॅलेंज दिलं गेलं मला की तुला काम करायचंय ना, तर एक काम कर, तुझ्या इकडल्या कुठल्या तरी इंटिरियर मध्ये गावात जा आणि किती ब्लाइंड आहेत ते शोध. आणि ते चांगलंच चॅलेंज होतं माझ्यासाठी, कारण मला अलिबागमधून मुंबईत आल्यावर म्हणजे मुंबईहून अलिबागमध्ये आल्यावरती कुठलंच गाव मला माहिती नव्हतं. मग मी बामणोली गावात गेले, कारण ते जरा जवळ होतं आणि खरोखर एक वेगळंच मला आकर्षण वाटलं या कामाविषयी. होती घरामध्ये ती आणि तिची मुलगीच राहत होती आणि सगळं घर डिस्टर्ब होतं. आणि मग नंतर मला त्या कामाच्या बद्दल इतकं अटॅचमेंट वाटली, त्यांना घरातून बाहेरच पडायला परवानगी नव्हती. त्या घरात एका ठिकाणी बसायच्या. ऍज सच असं स्पेशल लेडीज साठी किंवा बायकांसाठी काय प्रॉब्लेम्स आहेत का आणि त्याच्यावर काय सोल्युशन्स वगैरे असं काय? बायकांसाठी एक आहे की त्यांना असं कन्सिडर केलं जातं की त्यांनी फक्त धुणं भांडी करावं, त्यांना काही दिसतच नाही. त्यामुळे दुसरं काही करणं किंवा समाजामध्ये कुठे लग्न समारंभाला जाणं हे ते एक्सपेक्टेडच नसतं. मी इथे बघू शकता की त्यांची ती काडी मोडली आहे, पण ते त्यांना समजलेलं नाही की ती मोडली. येता घरी कोण कोण असतं तुमच्या? माझ्या घरी कोणी नाही, मी एकटी आहे. मला भावाने जागा दिली, तिथं घर बांधून दिले घरकुल. मी एकटी राहते, मला कोणी नाही. कोणी नवरा आहे, सगळे आहेत, पण मी एकटीच राहते. मग त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला वेगळी ठेवली आहे? मग तुम्ही एकटच राहता? हो, एकटीच राहते. मग जेवण वगैरे मी आपली करते माझ्या अंदाज. आणि चहा बशीत पहिल्यात कपात होता तर तो खाली होता. ते आपले आपण. मुरुड तालुक्यात तर असा काही एरिया आहेत की जिथे ब्लाइंड आहे हे सांगितलंही जात नाही. ज्या स्कीम आहेत त्या अपंगांच्या स्कीम त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील ही सुरुवात आमची झाली. जोडतेस तू, त्यातलं डिस्टन्स समजतंय का तुला? या अशा छोट्या छोट्या पणत्या पहिल्यांदा आम्ही पेंट करतो गोल्डन कलरनी. त्यानंतर ह्या अशा साईडला चिटकवतो. ह्या अशा 5 प्रकारे अशा चिटकवल्या की त्याच्यानंतर हा मोर आहे, हे रॉ मटेरियल आहे, ही लेस आम्ही इथे याला चिटकवतो हे, आणि असा हा सुंदर हे मधी ह्याच्या लावतो. ना शिकवण्यासाठी किंवा आता त्यांचं शाळा आहे, कोण 8वी आहे 10वी आहे, त्याच्यानंतरच्या शिक्षणासाठी आपण काय मदत करू शकतो किंवा काय होऊ शकतं? खूप चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे काही विद्यार्थी यायचे. एक मुलगी होती मीनाक्षी म्हणून, ती टोटली ब्लाइंड होती. तिला आपण दादर स्कूलला पाठवलं. जिथे ब्लाइंड स्कूल आहे तिथे आपण पाठवलं. एवढंच नाही तर ज्या शाळा आहेत आपल्या जिल्हा परिषदेच्या तिथे स्पेशल टीचर्स आहेत. त्यांनी जे शिकवतात त्याचा उपयोग करून घ्यावा. घरी विद्यार्थ्यांना बसवू नये. मुलं जर घरी बसली तर ते तिथेच राहतात. आता हे असे सुंदर सुंदर आपण बुके बघू शकतात. तर आता ही सांगणार आहे आपल्याला बुके कसे बनवतात. सांग. सिमेंट पासून बनवायचे पहिले. तर पहिले तुम्ही हे बनवता असं. हे सिमेंट पासून ते खालचं स्पंज सारखा जो स्पंज ठेवायला एरिया असतो तो बनवतात. त्याच्यानंतर काय करता? कलर करून झाल्यानंतर फुलं वगैरे बनवतात. फुलं वगैरे लावता. फुलं. आणि मग तू शाळेत जातेस? कॉलेजला कितवीला आहेस? 12वी. मग तू आता लिहिताना वाचताना तुला काय प्रॉब्लेम्स होतात? त्रास होतो, थोडा त्रास होतो. मग तू असं नंदजणी काय वाटतं आता येतात त्याच्या व्यतिरिक्त बरीच मुलं आहेत? सुदैवाने खूप मुलं नाही आहेत, ते मतिमंद पण आहेत. पण मला असं वाटतं जर शाळेत पाठवलं तर ते चांगले ट्रेंड होतील. हे सगळ्या शिक्षकांनी थोडं लक्ष दिलं जास्त तर ते शिकू शकतात. जसं आम्हाला मेहनत पडते मला मान्य नाही, तर मग इथे पाठवावं. त्यांनी पालकांनी ही काळजी घ्यावी की इथपर्यंत यावं, आम्ही त्यांना शिकवू.
तेही Okay. पॉसिबल. शिकवलं त्यांनी कसा टाका घ्यायचा, तर किंवा आता मग आमच्या हाताला धरून आम्हाला शिकवलं. म्हणजे हाताला धरून हा. शिकवलं. आम्हाला Okay. स्पर्श केल्याशिवाय कळतच नाही ना, मग ते तुमचा हात धरला, हात मग ह्या धरला. टाकीतून असं टाकायचं, हे असं शिकवलं असं आम्हाला. शिकवलं. विचार. आता हे तुम्ही शिकताय, तर ते शिकताना तुम्हाला कसं वाटलं किंवा कशा प्रकारे तुम्ही शिकलात? हे आता मला मॅडमशी फोन केला मला मॅडमनी की हा. तुम्ही या म्हणून लॅबमध्ये. मला आधी लाज वाटायची यायला, का मला दिसत नाही पूर्ण, हा. त्यामुळे लाज वाटायची बाहेर पडायला. पण मॅडमनी फोर्स करून करून मॅडम म्हणल्या का 6 महिन्याचा कोर्स आहे हा. क्रोशाचा, मसाजचा, तर तुम्ही या, बघा, बघून बघून प्रयत्न करा शिकण्याचा. मग मी आले, हा. घरच्यांनी पण पाठवलं मला, हा. तर मी आले. आता मला मजा वाटते शिकायला. मला वाटतं मला आता काहीतरी येईल. आता मला बाहेर पडायला पण घाबरायला भीती वाटत नाही, किंवा कोणासमोर जायला पण भीती वाटत नाही. मदत म्हणून काय करू शकतात, किंवा आता त्या रोज येतात, एसटीने येतात किंवा जातात, मग त्या दरम्यान त्यांना काय प्रॉब्लेम्स वगैरे? हा, प्रत्येक गावातून कोणीतरी अलिबागला येत असतं. त्यांनी आयदर त्यांना लिफ्ट देऊन बाबा आम्ही तुम्हाला तिथपर्यंत सोडतो, किंवा नाही तर बसमध्ये त्यांना चढायला मदत करावी, त्यांना बसायला जागा द्यावी, जेव्हा की त्यांना सीट्स असतात पण ती त्यांना बसायला मिळत नाही. रिलेटिव्ह आंधळा आहे किंवा त्यांना दिसत नाही, ब्लाइंड आहे, तर मग त्यांना लाज वाटते सांगायला की हा आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? असं आधी घरात ऍक्सेप्ट करायला पाहिजे की हा ब्लाइंड असेल तरी सगळं करू शकतो. ओके. त्याबरोबर त्याला पण कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, एखादा मुलगा लहान असल्यावरती तो जो रांगत जातो तेव्हा तुम्ही त्याला थांबवता का, पडशील पडशील म्हणून? नाही. तसंच आहे की हा अंध व्यक्ती असला तरी तो सगळं करू शकतो. आज आम्ही त्यांना हे हा. हे डोकं दाबते, डोकं, पायाला डोकं असतं? नाही, डोक्याचे पॉइंट दाबते. ओके, बोटाचं जे डोक्याचं पॉइंट आहे ते दाबतंय. ओके, आणि काय होतं माहितीये तुला? त्याने बरं वाटतं त्यांना. बरं वाटतं? हा, मग जर मी आता तुला क्लायंट आणून दिले तर तू त्यांचा मसाज करशील का? करीन. ब्लाइंडनेस आहे ते समजायला किती टाइम जातं बाळ जन्माला आल्यापासून? तरी ते 5-6 महिन्यातच कळतं. कळतं? हो, कसं कळतं? कारण ऍक्च्युली जेव्हा त्यांना दिसत नसतं ते लाईटकडे बघतच नाहीत. तुम्ही Okay. टिचकी वाजवली की ती त्याच्याकडे, आता तुम्ही बघितलं असाल की ह्या सगळ्या ब्लाइंडचे डोळे व्यवस्थित होते, हो. ते आवाजाने बघतात. तुम्ही जर गप्प बसलात तर त्यांना कळतही नाही. अहो, ते इथे येतात, त्यांना माहिती नसतं की मी तिथे बसलेली आहे की नाही, ते सांगत सुटतात. ओके. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, अरे मॅडम काहीच रिस्पॉन्स देत नाहीये, म्हणजे मॅडम इथे नाहीयेत. कुठले कुठले कलर आहेत सांगू शकता नाही तुम्ही? नाही सांगू शकणार नाही सांगू शकत ना. हे आहेत कुठल्या कलरच्या पंट्या आहेत? नाही सांगू आकार सांगू शकता कुठला आहे? शकत. आकार हात लावला तरी हा, आकार हात लावून. त्रिकोणी त्रिकोणी आहेत की गोल आहेत? गोल आहे. गोल आहेत ना. हे आता हाचा आकार काय आहे सांगा? दिसतंय तुम्हाला हे काय आहे? नाही, नाही, हे काय आहे नाही समजत आहे ना. नाही समजत. आता बघा हे काय आहे, बघा हातात घ्या. काय आहे? कुठली पंटी आहे ही? तुळस ना. तुळस. आता मी कशी दिसते सांगाल तुम्ही? नाही नाही सांगू नाही सांगू शकत ना. नाही सांगू शकत. त्यांनी 100 पणत्या बनवल्या, त्या 100 विकल्या गेल्या. तिला काय आनंद होणार आहे की अरे माझ्या पणत्या विकल्या गेल्या, म्हणजे मी अजून करू शकते. हा जर सहभाग मिळाला समाजाचा तर खूप मोठी गोष्ट आहे. आता आपल्याकडे बेकरी प्रोडक्ट्स बनतात, मसाले बनतात, त्यानंतर बुके बनतात, फ्लॉवर पॉट वगैरे असं सगळं बनतं, पेपर बॅग्स बनतात, पणत्या बनतात, मेणबत्त्या बनवतो. मेणबत्त्या बनवतो. आता आपण बघू शकतो की ह्या सगळ्या ब्लाइंड लोकांनी खूप सुंदर सुंदर अशा पणत्या रेडी केल्यात. सो ही आहे ना, ही रॉ मटेरियल त्यांनी रॉ आणली आहे, आणि हे बघा हे अशा सुंदर प्रकारे ते पेंट करतायत. आणि आता दिवाळी जवळ येते, तर तुम्हाला रिक्वेस्ट करते की अशा सुंदर सुंदर पणत्या जास्तीत जास्त ह्यांच्याकडून तुम्ही खरेदी करा. जी स्टार्टिंग रेट आहे, प्राइस जो स्टार्टिंग रेट काय आहे तरी? बेसिक 10 रुपयापासून पण वस्तू आहेत. आहे. हो हो. आता सगळ्यांना हाच आव्हान राहील की तुम्ही जास्तीत जास्त ह्यांना सपोर्ट करा, ह्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ह्यांनाही मदत होईल. आणि जरी कोणी असा असेल आपल्या आजूबाजूच्या परिसरात की जो ब्लाइंड आहे, ज्याला दिसत नाहीये किंवा काही समजत नाहीये, तर तुम्ही अशा प्रकारच्या ट्रेनिंग घ्या, जेणेकरून त्यांची ग्रोथ होईल. तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते की त्यांचे जास्तीत जास्त प्रोडक्ट खरेदी करा. तुम्हाला जर ह्यांना सहकार्य करणं शक्य होत असेल तर ह्यांना सहकार्य करा.
आणि अजून असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओळख उद्योग या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.